एक चमचा आणि सगळ्यात महत्त्वाचं फक्त एक चिमूटभर. तुम्ही बघू शकता फक्त तुम्हाला डाएट एक्सरसाइज करायची नाही. तुम्हाला हार्मोन इम्बॅलन्स असेल, प्रेग्नन्सी राहत नसेल, वजन खूप जास्त असेल आणि थायरॉईड असेल, पीसीओडी असेल, पीसीओएस असेल, पोटाची चरबी भरपूर असेल आणि काही केल्या कमी होत नाही आहे. वजन करताय, कमी करताय, डाएट करताय, सगळं करून एकदा थकले आहात, पण वजन काही कमी होत नाही आणि लाईफस्टाईल सुद्धा खूप अनहेल्दी आहे. बस फक्त एक चमचाभर हे ऍड करायचंय, एक चमचाभर कपामध्ये टाकायचंय आणि जेवण बरोबर चिमूटभर हे खायचंय. तुम्हाला एवढा माइंड ब्लोईंग रिझल्ट मिळणार आहे. रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. खूप जबरदस्त आहे. कमी प्रयत्नामध्ये म्हणजे फक्त 2 इन्ग्रीडियंट लागणार आहे. जास्त काहीच तामझाम नाहीये. खूप सोपं आहे. पण हा व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते. आपल्याला घ्यायचं एक दालचिनी मोठा तुकडा. पहिला इन्ग्रेडियंट आहे दालचिनी. त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती या सगळ्या गोष्टी करायच्यात. हवं तर हाय फ्लेम वरती तुम्ही पॅन गरम करून घ्या आणि नंतर मंद आच करून सगळे इन्ग्रेडियंट, जे सगळे म्हणजे काय, फक्त 2 इन्ग्रेडियंट आहे ते भाजा. हा व्हिडिओ कुठे स्किप करता बघू नका, कारण मी यामध्ये भरपूर अशी माहिती देणार आहे. तुम्ही हवं तर 1.5x स्पीड वरती बघू शकता, जेणेकरून तुम्हाला माहिती सुद्धा कळेल आणि कमी टाइम मध्ये तुम्ही पूर्ण व्हिडिओ सुद्धा बघाल. कुठेही स्किप करू नका. मग तुम्हीच मला मेसेज करता हे कसं घ्यायचं. मी प्रॉपर सगळं सांगणार आहे आणि स्पेशली महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, कारण महिलांना भरपूर असे प्रॉब्लेम्स येतात 30 नंतर, 40 नंतर. प्रेग्नेन्सी राहत नाही, डिलिव्हरीमध्ये भरपूर प्रॉब्लेम्स येतात. डिलिव्हरीमध्ये जो विकनेस आलेला असतो तो बऱ्याच जणांना जे आहे नंतर आराम न केल्यामुळे ते रिकवर होत नाही पटापट. त्यामुळे सगळ्यांनी हे नक्की नक्की ऍड करा त्यांच्या डाएटमध्ये. ज्यांना प्रेग्नेन्सी राहत नाही अशांनी सुद्धा हे डाएटमध्ये ऍड करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता हे व्यवस्थितरित्या मंद आचेवरती मी भाजून घेते आहे. जास्त काही टाइम लागत नाही, अगदी थोडंसं हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचंय, जेणेकरून जेव्हा आपण हे मिक्सर मधून काढणार आहोत हे पटकन बारीक होईल. त्यामुळे आपण हे करत आहोत. आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलंय. दुसरा सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट, जो सगळ्यांसाठी अगदी मी सांगते प्रभावशाली, कमी पैशामध्ये हा एकच चमचा तुमचं हॉस्पिटलचा खर्च झिरो करू शकतो. पोह्याच्या चमच्याने 2 मोठे चमचे जवस घेतलेला आहे. याला फ्लॅक्सीड म्हटलं जातं. आता बघा, हे व्यवस्थितरित्या मंद आचेवरती भाजायचंय. पण पॅन गरम आहे तर तुम्ही बघू शकता हे तडतड तडतड उडतंय. आता पॅन गरम आहे त्यामुळे त्या गरम ह्याच्यात जवस चांगलं भाजल्या जाईल. त्यामुळे मी इकडे गॅस बंद केलाय आणि यावरती झाकून ठेवते आहे. झाकण खूप वेळ ठेवायचं नाही, नाहीतर त्याला कसं आहे, त्या वाफेनं त्या झाकणला पाणी सुटेल आणि त्यामध्ये पडेल. फक्त थोडा वेळ हे जे दाणे उडत आहेत ना, ते दाणे थोडंसं ते थंड झालं की ते उडणं बंद होतील. त्यामुळे मी फक्त झाकण ठेवलेलं आहे. आता मी याचं इम्पॉर्टन्स सांगते. जवसामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर आहे. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहे. गुड फॅट्स याला म्हटलं जातं. आपल्या शरीरातील बॅड फॅट्स काढण्यासाठी गुड फॅट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामध्ये जवस येतं, गावरान असं तूप येतं. हे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्की इन्क्लूड केलं पाहिजे. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्समुळे भूक नियंत्रित राहतं. आपलं मेटाबॉलिझम वाढतं. दालचिनी आपल्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवतं आणि आपली चरबी कमी करण्यास मदत करतं. हे दोन्ही मिश्रण आपल्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि आपलं मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे. उच्च फायबर असल्यामुळे, जास्त फायबर असल्यामुळे आपलं पोट जास्त वेळ भरलेलं सुद्धा राहतं. वारंवार भूक सुद्धा आपल्याला लागत नाही. यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिडमुळे आपलं फॅट मेटाबॉलिझम वाढतं आणि त्यामुळे कॅलरीज लवकर बर्न होतं. हा जो काही टर्म आहे फॅट मेटाबॉलिझम, हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा मोजक्याच पदार्थामध्ये असतो. आता तुम्ही हे बघू शकता. हे मी व्यवस्थित भाजून घेतले, एका प्लेटमध्ये काढले. आता आपण हे थंड करूयात. याचे आपल्याला 2 भाग करायचे, जे की मी तुम्हाला समोर सांगणार आहे. दालचिनी आपल्या शरीरातील इन्सुलिनची पातळी सुधारतं आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे आपलं वजन वाढत नाही. ज्यांना कोणाला शुगर आहे अशांनी दालचिनीची पावडर, दालचिनीचं पाणी हे आवर्जून त्यांच्या डाएटमध्ये इन्क्लूड केलं पाहिजे. या दोन्ही घटकांमुळे आपलं मेटाबॉलिझम एवढं वेगवान होतं आणि एवढा फास्ट आपलं वजन कमी होतं की तुम्ही सुद्धा विश्वास नाही बसणार. खरंच मी एवढं डाएट एक्सरसाइज करत नाही, थोडेफार चेंजेस केले आणि एवढ्याने माझं एवढं वजन कमी होतंय. आता जेवढे दालचिनी आहे ते सगळे तुकडे मी टाकते आणि अर्ध जवस यामध्ये टाकते. अर्ध भाजलेलं जवस मी बाजूला ठेवणार आहे.
का तर ते समोर सांगते. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता हे पावडर करून घेणार आहोत. आता यामध्ये जे जवस आहे, हे आपल्या शरीरातील ना खराब जे कोलेस्ट्रॉल असतं ना, ते कमी करण्यास सुद्धा मदत करतं. ज्यांना कोणा कोलेस्ट्रॉल सुद्धा आहेत जास्त, त्यांनी नक्कीच त्यांच्या डाएटमध्ये जवसचा इन्क्लूड करायचं आहे. आता माझ्या मिक्सरमध्ये हे एकदम फाईन पावडर याची झाली नाहीये बघा. पण तुमच्या मिक्सरमध्ये नक्कीच चांगलं मिक्सर असेल तर बारीक होते. माझ्या ह्याच्यात जर कमी क्वांटिटी असेल तर पटकन होत नाही. आता मी हे एका प्लेटमध्ये काढलेलं आहे. आता हे कसं घ्यायचं हे सांगते. एका वाटीमध्ये तुम्हाला जे दिसतंय ते जवस आहे. पण आता आपण दुसरं करूयात. ते म्हणजे आता आपल्याला करायचंय 1 कप भर पाणी गरम. हे डेली तुम्हाला करायचं आहे. हे तुम्ही कधीही घेऊ शकता, याची काही लिमिट नाही. पण हे घेण्याची सगळ्यात चांगली जर तुम्ही म्हणत असाल, की कधी घ्यायला पाहिजे, तर काय आहे ना, बऱ्याच जणाला उष्णता आणि मूळव्याधीचा त्रास आहे. तर अशांनी वेट लॉसची पावडर थोड्या या उन्हाळ्याभरासाठी स्टॉप करावी आणि त्याच्या जागी तुम्ही हे घेऊ शकता. जवस आणि हे जे दालचिनीचं पावडर केलंय हे घेऊ शकता. मला वेट लॉसच्या पावडरने सुद्धा थोडा त्रास व्हायला लागला, कारण मी त्यामध्ये मेथी वगैरे वापरलेली होती, त्यामुळे ते गरम पडलं. त्यामुळे मी थोडं स्टॉप केलेलं आहे. कोवळ्याचा रस इन्क्लूड केलेला आहे आणि सकाळी उठल्याबरोबर मला गरम पाणी लागतंच. लॉकडाऊन पासून ही सवय खरंच लागली, जी की आता कितीतरी वर्ष झाले तरी माझं वजन वाढो, कमी हो, तेवढं राहो, पण ते मात्र काही जात नाही आणि ही खरंच खूप चांगली सवय मला लागली आहे. त्यामुळे मी उठल्याबरोबर ही पावडर घेते आहे आता. 1 चमचा टाकायचा आहे पावडर आणि अति गरम पाणी करायचंय. त्यामध्ये 1 चमचाभर ही पावडर टाकायची आणि ते पाणी 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचे, जोपर्यंत ते पाणी कोमट होत नाही तोपर्यंत. म्हणजे त्यामध्ये जवस दालचिनीचा पूर्ण अर्क उतरतो. आता जे आपण बाजूला ठेवलं होतं, भाजून ठेवलेले जवस, त्याचं काय करायचं, जेवण झाल्यानंतर सोप खाता तुम्ही? सूप ऐवजी तुम्हाला जवस खायचंय. दररोज तुम्हाला 1 चमचाभर पोह्याचा जो चमचा असतो, तेवढं जवस तुम्हाला इनटेक करायचंय. ज्यांना पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड आहे, प्रेग्नन्सी राहत नाही, त्यांनी हे कंपल्सरी ऐका. मंद आचेवरती जवस चांगलं भाजून घ्यायचं, समोर सुद्धा मी सांगणार आहे. आता एवढंच जवस झालं, मग सगळ्यांना हवं त्यामुळे मी अजून भाजणार आहे, जे की समोर तुम्हाला दिसणारच आहे. आणि हे थंड झाल्यावर आपल्या पानपुड्यामध्ये ठेवायचं. खूप जबरदस्त रिझल्ट येतो. प्रत्येक ब्रेकफास्ट, लंच, डिनर झाल्यानंतर म्हणजे तुमचं फक्त दिवसभरामध्ये 1 चमचाभर जवस हे खाल्लंच गेलं पाहिजे. मग तुम्ही ते एकदाच का की चिमूट-चिमूट भरून खा, हे तुमच्यावरती आहे. आणि हे पाणी प्यायचंय. खरं तर याची टेस्ट सुद्धा अप्रतिम लागते. या पाण्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही आणि उठल्याबरोबर तुम्ही पाणी पिता आणि नंतर जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल, तर तुम्हाला एक्सरसाइज केल्यानंतर अति जास्त भूक सुद्धा लागत नाही आणि एक्सरसाइज करण्यासाठी तुम्हाला एनर्जी सुद्धा या ड्रिंकमुळे मिळते. खूप अप्रतिम लागतं. चला, आता हा जो काही पुढचा भाग आहे, हा प्रत्येक महिलांना त्यांच्या घरामध्ये करून ठेवायचा आहे. आता मी इकडे घेतलेला आहे अर्धी वाटी जवस. हे सुद्धा मी भाजून ठेवते. मंद आचेवरती खरपूस भाजायचं आहे. काय सोप लागेल असं जवस लागतं बघा. खूप सुंदर लागतं चवीला. अतिशय उत्तम. याच्यामुळे तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाहीये. खूप जास्त तुम्हाला हॉस्पिटलच्या व्हिजिट कराव्या लागतायत. तुम्हाला वजन नियंत्रित करण्यासाठी सांगितलंय. तुम्हाला भरपूर गोष्टी सांगितल्या असेल. तुम्ही त्या तर गोष्टी फॉलो कराच. पण मी तुम्हाला एवढंच सांगेल, तुम्ही जवस तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा. नाही तुम्हाला रिझल्ट आला तर काय? कंटिन्यू जवस तुम्ही 1 चमचाभर रोज दिवसभरात 1 चमचाभर जवस खा. तुम्हाला 15 दिवसातच एवढा जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे. हार्मोनल इम्बॅलन्स जो आपल्या शरीरामध्ये होतो तिशी झाल्यानंतर, तो एवढा जबरदस्त पद्धतीने हा करतो. ज्यांची कोणाची 30-40 ओलांडली, त्यांनी त्यांच्या डाएटमध्ये 1 चमचाभर जवस इन्क्लूड करायचं म्हणजे करायचंच. कारण कोलेस्ट्रॉल, बीपी, थायरॉइड, पीसीओडी, पीसीओएस हे खूप कॉमन झालेलं आहे आणि आपल्याला एवढ्या लवकर बिमाऱ्या लागत आहे, हे आपल्यासाठीच खूप घातक आहे. आता हे खूप जास्त उडत होतं, त्यामुळे मी यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि हे खरपूस असं भाजून ठेवलंय. म्हणजे माझा 15 दिवस ते 1 महिन्याचा जवसचा स्टॉक रेडी झालेला आहे. तुम्ही थोडं प्रमाणात सुद्धा हे भाजून ठेवू शकता. याला काहीच वेळ लागत नाही. मिनिटभराच्या आतमध्ये तुम्ही हे भाजून ठेवू शकता. याच्यामध्ये तुम्ही सोप सुद्धा मिक्स करू शकता. धनिया डाळ सुद्धा मिक्स करू शकता. पण कंपल्सरी 1 चमचाभर जवस तुम्हाला डेली खायचं म्हणजे खायचंच आहे. तुम्ही हे नक्की इन्क्लूड करा. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून आणि शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते. तर मंडळी तुम्ही बघू शकता, आता मी हे थंड व्हायला ठेवलं होतं. थंड झाल्यानंतर पानपुड्यामध्ये मी भरून ठेवलेलं आहे. म्हणजेच माझ्यासोबत घरचे सुद्धा आता हे नक्कीच खातील आणि माझ्या मुलीला सुद्धा मी जवस थोडंफार देतच असते. त्यामुळे तुम्ही चिमूट भर असं जवस खात चला. जाता येता खा, पण मात्र तुम्हाला हे नक्कीच खायचं आहे.
हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असणार लाईक फॉलो करा. युट्यूबवर बघत असणार तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की ऑल करा. चला भेटूयात उद्या. बाय.